नमस्कार मंडळी. प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सिरीजच्या आपल्या पहिल्या भागाला तुम्ही सर्वांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आम्ही घेऊन आलोय याच सिरीजचा दुसरा भाग. नमस्कार काका. नमस्कार. तर काका, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सिरीजचा आपला हा दुसरा भाग आहे. त्यामध्ये अनेकांनी आपल्याला काही प्रश्न विचारले, तर त्यापैकी काही निवडक प्रश्नांची आज आपण उत्तर देणार आहोत. प्रयत्न करूया. नक्कीच. तर काका, पहिला प्रश्न असा आहे की शेताची नांगरणी केली नाही तर पेरणी कशी करायची? तर हा प्रश्न रोहन माने यांनी विचारलाय. जागतिक पातळीवरती फुकुओका सान नावाच्या व्यक्तीने पहिल्यांदा न नांगरता शेती कशी करायची याची कन्सेप्ट मांडली. तशाने त्यांनी त्यांच्याकडे 2 पद्धती होत्या. त्यांनी सीड बॉल तयार केले आणि सीड बॉल टाकले आणि काही वेळा पहिलं पीक असताना त्याच्यामध्ये बी टाकलं फेकून. आपण बी नांगरतो का? तर नांगरतो का अशी 3 कारणं असतात. एक, तण नियंत्रण व्हावं, बी झाकलं जावं, कारण हवेतल्या ओलाव्याने पावसाने बीला अंकुर आला आणि तो वरतीच राहिला तर तो जळून जाईल. तो जमिनीमध्ये गेला पाहिजे म्हणून आपण नांगरतो. मग सीड बॉल करून करता येईल का? तर ते पद्धत जरा थोडीशी माझ्या मते मला काही पटलेली नाही आहे तेवढी. कारण एवढं सीड बॉल तयार करणं म्हणजे एक एकरमध्ये समजा आम्हाला भात पेरायचा आहे तर भाताचं 25 किलो बी लागतं. तर 25 किलो सीड बॉल तयार करणं हे खूप जरा कष्टाचं आणि अवघड सुरुवातीला काम होईल. आणि तणांचं नियंत्रण कसं करणार? कारण भातापेक्षा तण जास्त जोरात उगेल कारण तो स्थानिक आहे. तर आपल्याला तण नियंत्रण करताच्या दृष्टिकोनातनं आणि बी पेरण्याच्या दृष्टिकोनातनं हलकी मशागत करायला लागेल. 100% शून्य मशागत पद्धतीत करता येणार नाही. तृणधान्य काही पिकं घेता येतील, पण काही पिकं म्हणजे ती तृणधान्य ते नाही करता येणार. पालेभाज्या आहेत त्या नाही करता. आता समजा पालकचं बी आपण कसं करणार किंवा लाल माठाचं बी आपण कसं सीड बॉल करणार? अवघड आहे. तसे आपल्या शेती पद्धतीमध्ये आपण जे खातो आहे ते दीर्घजीवी आहे, मध्यमजीवी आहे, अल्पयुषी आहे का हंगामी आहे? हंगामी पिकांसाठी आपल्याला नांगरायला लागेल. दीर्घजीवीसाठी नांगरायची गरज नाही कारण त्याच्यावर अंतरच खूप आहे. आंबा लावायचा झाला तर 30x30वर आंबा आहे, तर त्याला नांगरायची गरज नाही आहे. पण मला मेथी लावायची असेल तर गरज आहे, मोहरी लावायची असेल तर गरज आहे. आणि हे करत असताना मशागत कमीत कमी करता येईल का? तर करता येईल. म्हणजे उदाहरणार्थ भात आपण लावताना भात पहिल्यांदा नांगरतो आहे, मग परत उखण करतो म्हणजे दुसऱ्यांदा नांगरतो आहे, तिसऱ्यांदा चिखलणी करतो आहे. तेव्हा बैलाच्या ताकदीचा विचार करून हे पद्धती होती. आज ट्रॅक्टर आहे, तर ट्रॅक्टरची ताकद खूप अफाट आहे, बैलापेक्षा कैकपट आहे. मग आपण तरी उखण, धुवून आणि चिखलणी का करावी? तर आपण डायरेक्ट चिखलणी करूया ना. तोपर्यंत गुडघाभर गवत वाढलेलं असेल आणि सगळं गवत आपण त्या चिखलात काढून टाकू, म्हणजे खतही तयार होईल. त्याची नांगरायची कमीत कमी नांगरणी करता यायला आपल्याला शक्य आहे. न नांगरता शेती करता येण्यासाठी रसायनं वापरायला लागतील, त्याला तणनाशक वापरायला लागतील. तर आपल्या तणनाशक, मी स्वतः नैसर्गिक शेती करतो आहे, तर मला तणनाशक वापरायचं नाही. कारण मला कुठल्याही रसायनांचा वापर करायचा नाही. त्याचे मला शेती कमीत कमी नांगरणी करून करता येईल. न नांगरता करता येणार नाही हंगामी पिकांची. धन्यवाद काका. तर काका, राजेश सावंत यांनी आपल्याला दुसरा प्रश्न विचारला की कोकणात जमिनीची धूप कमी करण्यासाठी कोणती झाडं लावावीत? कोकणात जमिनीची धूप होण्यासाठी पहिला आत्ता जो आमचा विषय झाला तोच, की कमीत कमी नांगरणी झाली पाहिजे. कारण नांगरल्यानंतर माती उघडी झाली. निसर्गाची रचना अशी असते की एक थोडासा ओलावा पडला की गवत उगवतं आणि गवताच्या मुळी माती बांधून ठेवतं. जर मी जमीन नांगरली तर माती, पावसाचा थेंब जो असतो तो बॉम्बसारखा पडतो आणि माती वाहून जाते. त्याचे पहिलं जे काम करतं तण हे जमिनीला असलं पाहिजे. तणाच्या जागी जर आपण दुसरं काही लावणार असू तर ते पावसाच्या पाण्याच्या बरोबर उगवलेलं पाहिजे. आणि तसं जे कुठलीच जमीन सूर्यप्रकाशाला किंवा पावसाच्या थेंबाला उघडी नाही राहिली पाहिजे. याच्यामध्ये सगळ्यात छान काम करतात ती वेगळ्या प्रकारची स्थानिक झुडपं, तण ज्याला आपण म्हणतो ते. त्याच्यानंतर मध्यम आकाराची झुडपं आहेत, करवंद आहेत, तोरणं आहेत, ही सगळी झुडपं की जी काटक आहेत. काटक राहायला पाहिजे, जगलं पाहिजे, पक्ष्यांनी खाल्लं नाही पाहिजे, गुरांनी खाल्लं नाही पाहिजे, मित्र कीटकांना उपयोगी पडलं पाहिजे. अशी जी स्थानिक झुडपं आहेत, उक्षी आहे, वेगळी झाडं आहेत, ती सगळी झाडं कोकणाच्यासाठी उपयुक्त आहेत. बांधबंदिस्ती झाली पाहिजे मातीची धूप होणे म्हणून. आणि त्याच्यासोबत कमीत कमी मशागत करून जे पिकांचे अवशेष आहेत ते जागेवर कुजले पाहिजेत. ते पिकांचे अवशेष जेव्हा जागेवर कुजतात, ते कुजताना डिंकासारखा पदार्थ तयार होतो आणि मातीचे कण एकमेकाला बांधले जातात.
चिटकून ठेवले जातात, तसे ती मातीची धूप होत नाही. तसे मातीची धूप टाळण्याचे अनेक उपाय आहेत. समपातळीत चर असला पाहिजे, त्याला जैविक बांध असला पाहिजे, जमीन आच्छादलेली पाहिजे, जमीन भाजणावळ नाही झाली पाहिजे. हे केलं की तण नियंत्रण पाण्याबरोबर करता येतं आणि धूप प्रतिबंधक हे तण काम करू शकतात. तण नियंत्रण झालं पाहिजे, तण निर्मूलन नाही. तर हे तण जे निसर्गाचे केलेले आपल्याला उपकार आहेत, नाहीतर माती सगळी वाहून गेली असती. नक्कीच. विजय काळे यांनी एक प्रश्न विचारलाय की पिकावर अचानक पडणारी अळी किंवा रोग कसा ओळखायचा? तुमचे 2 प्रश्न आहेत, एक प्रश्न नाही आहे. अळी म्हणजे डोळ्याला दिसते आणि ती पानं कुरतडत असते किंवा शेंडा कुरतडत असते. आणि रोग असतो, ते पानाचा रंग बदलतो, त्याच्यावर करपल्यासारखी पानं असतात, त्याला आपण म्हणतो करपा रोग. रोग हा वेगळा आहे आणि कीड ही वेगळी आहे. तर कीड अचानक येत नाही, रोग अचानक येऊ शकतो. बीजसंस्कार आपण केला नसेल तर करपा रोग येतो. आणि कीड जी आहे ते वातावरणातल्या बदलाने, अकस्मात ढगाळ हवा झाली, हवा मारला तर ते तापमान वाढलं तर कीड येते. कारण कीड ही एका वेगळ्या प्रकारच्या कीटकांची अंडीतनं तयार झालेली अळी असते. त्या किडीचे 2 प्रकार असतात. एक प्रकार असतो तो पानं कुरतडून खातो. ते पानं कुरतडून खाणारे जास्त करून आपण त्याला घुले म्हणतो. ते वेगळ्या प्रकारच्या मॉथपासून तयार होतात. आणि दुसरे असतं रस शोषणारी कीड, म्हणजे डास जसे चावून माझं रक्त पितात तसे रक्त शोषणारी कीड. झाडाचं रक्त जे आहे ते रस शोषणारी कीड, त्याला जास्त करून म्हणतात मावा. तर हे जास्तीचं खत घातलं, जे युरिया जास्त घातला, नायट्रोजन जास्त झालं, पीक आजारी पडलं, तर ते आजार पण दाखवलं जातं की हे आजार पडलं आहे. आणि ते जास्त करून कोवळ्या शेंड्याला लागतं. किडी कोवळ्या शेंड्याला लागते आणि रोग हा जुन्या पानांना लागतो. तर जुनी पानं वातावरणातल्या बदलाने जर हवामानातली ओलावा, ज्याला आपण आर्द्रता म्हणतो, ती 70च्या पुढे गेली तर रोग वाढतात. आणि 70पर्यंत असेल, 50 ते 70, तर झाडांची वाढ खूप छान होते. 90च्या पुढे गेले की पाऊस पडतो. तर किडी ही नेहमी नवीन कोवळ्या पालेल्या आहेत, कारण ती मॅच्युअर झालेली नसते. त्याच्या किडीचं नियंत्रण करण्यासाठी कोवळी पानं निसर्गतः जास्तीत जास्त जून कशी होतील याचा प्रयत्न चालू असतो. आपण त्यासाठी कडुनिंबाचा अर्क, गोमूत्राची फवारणी, दशपर्णी अर्क असं फवारणी करून किडीचं नियंत्रण करू शकतो. तर काका समर्थ पाटील यांनी एक प्रश्न विचारलाय की राख ही शेतीसाठी उपयुक्त आहे, मग शेतातील काडी कचरा शेतातच का जाळू नये? प्रश्न खूप योग्य आहे. राख हे पिकाचं अन्न आहे, पण काडी कचरा जो आहे ते जीवाणूंचा आणि मातीचा अन्न आहे. आपल्याला माती सुदृढ जर करायची असेल तर जीवाणू, बुरशा, गांडळं वाढली पाहिजे. आणि फक्त ते वाढली पाहिजेत नाही, तर ते जेव्हा त्यांच्या ॲक्टिव्हिटी चालू होतात, हे खातात काडी कचरा, तर त्यांच्या हालचालीमुळे माती सच्छिद्र होते आणि त्याचं रूपांतर ह्युमसमध्ये होतं. आणि हे जेव्हा माती सच्छिद्र होते, त्या मातीची सच्छिद्रता वाढल्यानंतर पडणाऱ्या पावसाचं पाणी खालपर्यंत जिरतं आणि मातीत साठतं, म्हणजे जलसंधारण होतं. नंबर 2, सच्छिद्र झाल्यामुळे वातावरणाच्या दाबाने ऑक्सिजन खालपर्यंत जातो आणि ॲरोबिक मायक्रोफ्लोरा डेव्हलप होतो. वातावरणातला ओलावा आहे तो मातीत खालपर्यंत जातो, पाण्याच्या गरजा कमी होतात, ओलावा जमिनीमध्ये टिकून राहतो. हे राखेने नाही होत. तर राख ही पाहिजे, तर किती पाहिजे? तर स्वयंपाकामध्ये, आमटीमध्ये घातलेलं मिठा एवढी पाहिजे. आपण सगळंच मीठ घातलं तर नाही चालणार. तर हे जे काडी कचरा आहे, हा निसर्गाच्या रचनेमध्ये हा जमिनीमध्ये हळूहळू कुजत असतो आणि त्याच्या हळूहळू कुजण्याच्या क्रिया, क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्य आधी कुजतो, मग शिरा कुजतात, मग काड्या कुजतात, मग फांद्या कुजतात. फांद्या कुजत नाहीत म्हणून त्याला वाळवी लागते, बुरशी लागते आणि याचा चुरा होत जातो. आणि चुरा झाल्यानंतर तिथे गांडळं वाढतात. तर ही रचना मातीची सच्छिद्रता, मातीची सुपीकता आणि मातीची उत्पादकता यासाठी आवश्यक असते. कपिल चव्हाण असं विचारतात की आमची कोकणात जमीन असून जमिनीला वाळवी लागली आहे आणि त्याच जमिनीत विहीर पण आहे, मग काय करावं? मुळामध्ये कपिलजी, पहिला हा प्रश्न आहे की कोकण 600 किलोमीटर लांब आहे. तुमचं कोकण म्हणजे बाकीच्यांचं कोकण नाही आहे का? तर कोकणामध्ये तुम्ही पालघरला आहात का सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहात? मातीला वाळवी असतेच. जिथे वाळवी आहे तिथे माती खूप छान असते, कारण वाळवी माती सच्छिद्र करते आणि वाळवीचं काम पावसाचं पाणी जमिनीत मुरवणं हे आहे. तर विहिरीमध्ये वाळवी, विहिरीच्या बाजूला वाळवी असणं साहजिक आहे, कारण विहिरीमध्ये ओलावा आहे. वाळवी जिथे तिथे ओलावा आहे. तसे वाळवीचा जमिनीला काही त्रास नाही आहे, बेलेल्या लाकडाला त्रास आहे, म्हणजे माझ्या घराला त्रास आहे म्हणून वाळवी मला नको असते. तर वाळवी ही जमिनीसाठी अत्यंत उपयुक्त घटक आहे, कारण तिचं रूपांतर उत्पत्ती स्थिती लयमधल्या लयीचं पूर्ण लय करण्यासाठी असते. जे मेलेलं लाकूड आहे
त्याची पूर्ण माती करायचं काम वाळवी करत असते. आणि जोपर्यंत माती होत नाही तोपर्यंत मातीची सुपीकता वाढत नाही. त्याच्यामुळे वाळवी ही आवश्यक आहे. तुम्हाला काही करायची गरज नाही. जिथे तुम्हाला वाळवीची भीती वाटते तिथे तुम्हाला रुईची पानं कुजवायची आणि ते पाणी घालायचं की 3 महिने वाळवी येत नाही. किंवा कडुनिंबाची पेंड टाकायची किंवा मीठ टाकायचं, खडे मीठ टाकायचं की वाळवी तिथे येत नाही. पिकाला घातलं तर गांडो येणार नाही आणि पीक वाढणार नाही. तसे आंब्याला कधी वाळवी घालवायचा प्रयत्न करायचा नाही. वाळवी येते आणि जाते. आणि वाळवी नको असेल तर पाणी फवारायचं की असं माती हलवायची त्याची की वाळवी खाली पडते आणि पक्षी तिला खाऊन टाकतात. तर वाळवी भीतीदायक नाही आहे. आमच्याकडे वाळवी नाही आलं तर आम्हाला भीती वाटते, अरे बापरे आता हे लाकडं कोण खाणार, झाडाची मेलेली सांड कोण साफ करणार, नाही तर मला साफ करायला लागेल. तर वाळवी वाईट नाही आहे. धन्यवाद काका. तर काकांनी दिलेल्या आजच्या सर्व प्रश्नांमुळे ज्यांना हे प्रश्न पडले होते त्यांना सुद्धा आणि इतरांना अनेकांना ह्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. जर तुम्हाला सुद्धा शेती संबंधित अशा अनेक समस्या असतील, प्रश्न असतील तर आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आम्ही तुमचे प्रश्न पुढच्या भागामध्ये नक्की घेऊ. धन्यवाद. एक फक्त लक्षात ठेवा, राजेंद्र भट काही तज्ज्ञ नाही. राजेंद्र भटाच्या स्वतःच्या अनुभवावरनं गेले 35 वर्ष सेंद्रिय शेती केलेल्या निरीक्षणातनं मी काही उत्तरं दिलेली आहेत. ती 100% बरोबर असेल असं मानू नका. माझं चुकलं असेल काही तर जरूर कॉमेंटमध्ये कळवा. माझ्या चुका दुरुस्त करायला नक्की आवडेल. धन्यवाद. धन्यवाद काका. धन्यवाद.